नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक. अध्यात्मोपदेश भूषण महाजन या चॅनलवरून मी नित्य धार्मिक आध्यात्मिक विषयांवर मार्गदर्शन करत असतो. आपल्याला हे व्हिडिओ मार्गदर्शन आवडले असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, प्रतिसाद द्या. आपण आज असा विषय चिंतनासाठी घेतला आहे की आपण जे काही व्रत करतो, उपवास करतो किंवा परमार्थ करतो, अध्यात्म करतो, त्या विषयामध्ये हे किती वेळ करावा, किती कालावधी आपण अध्यात्मासाठी परमार्थासाठी खर्च करावा, किंवा एकूणच आपण जे काम्य कर्म असतं, ज्यातून आपल्याला प्राप्ती व्हावी असं वाटत असतं, अशा जे काही पूजन अर्चना आपण करत असतो त्या किती करावा, याला काही मर्यादा आहेत का, त्या विषयाचं चिंतन आपण करणार आहोत. मित्रांनो, परमार्थ किंवा अध्यात्म म्हटलं तर हा विषय जीवनाशी निगडित आहे. परमार्थ केला किंवा एखादा व्रत उपवास केला की त्याची सांगता आपण करत असतो, परंतु आध्यात्मिक जीवन परमार्थ यामध्ये हा पूर्ण जीवनाचा अनुक्रम आहे. अध्यात्म पारमार्थिक जीवन ज्याला म्हणतात ते जीवनभराचा विषय असतो. परमार्थ म्हणजे तात्काळ प्राप्ती न परमार्थी, संयम धरोणी करा जीवन. जे आपण व्रत करतो, उपवास करत असतो, जे काही संकल्प सिद्धी व्हायची असेल ते काम्य कर्म झालं, ते पौरोहित्य धार्मिक विधीच्या अंतर्गत येतं. ती कामना जर आपली सिद्ध झाली तर आपण त्या देवाचं करणं सोडायचं नाही. त्याला काम्य कर्माबाबतीत विष्णूचं आपण पूजन करत असू, एक विशेष संकल्प सिद्धी घेऊन विष्णू याग केला असेल आणि त्या यागाची फलसिद्धी म्हणजे आपलं मनोरथ पूर्ण झालं, मग इथून पुढे मी विष्णू याग करणार नाही किंवा विष्णू प्रतीची उपासना कमी करेल असं आपल्याला करायचं नाही. कारण काय होतं, तात्काळ प्राप्ती परमार्थी हे क्वचितच काही लोकांच्या बाबतीत घडतं. काहींना या पूजा अर्चना किंवा व्रत उपवास हे खूप कालावधीपर्यंत करावे लागतात. म्हणून संयम धरून राहा जीवनी. म्हणून व्रत उपवास करत असताना पारमार्थिक क्षेत्रामध्ये संयम धरून आपल्याला परमार्थ करायचा आहे. तात्काळ प्राप्ती झाली म्हणून परमार्थ सोडायचा नाही. काही जण या बाबतीत काय करता, एक बारे केला झाला म्हणती, त्याने काय सिद्धी. एक वेळे आम्ही पूजन अर्चन केलं, एक वेळे मी यज्ञ यागादी कर्म केलं, एक वेळेस मी अभिषेकयुक्त पूजन केलं म्हणजे झालं का, असं नाही. ते पूजन क्रम आपण तसाच करत राहावा जोपर्यंत आपली फलसिद्धी होत नाही. म्हणजेच एकूण आपली जी व्यक्तिगत साधना आहे ती साधनेत कुठलाही प्रकारचा व्यत्यय किंवा दुरावा ठेवायचा नाही. सातत्याने त्या देवांप्रतीची साधना आपण चालूच ठेवावी. नित्य नैमित्तिक आपली जी व्यक्तिगत साधना आहे त्या बाबतीत मी तुम्हाला सांगतोय, संकल्प घेऊन केलेलं कर्म सिद्धी झाल्यानंतर त्या भगवंताप्रतीची कृतज्ञता व्यक्त करून त्या भगवंताप्रतीचे भक्ती मात्र आपण करत राहायची. या मागचा उद्देश एवढाच की काही जण तात्काळ व्रतोपास फलप्राप्ती झाल्यानंतर तात्कालिक सोडून देतात. असं न करता त्या देवांप्रतीची विशेष पूजन अर्चन आपण केलंच पाहिजे. आणि त्याही पुढे काही आपत्तीग्रस्त असतात, काही संकटकालीन परिस्थिती जेव्हा उद्भवते, ते संकटापुरतं का होईना काही जण व्रत उपवास अर्चन क्रम यज्ञ यागादी कर्म करतात आणि त्या भगवंताच्या कृपाशीर्वादाने त्या संकट आपत्तीतून यांची व्यवस्थितपणे मुक्तता देखील होते. आणि मग हे काय करतात, त्या व्रत उपवास किंवा त्याचा त्याग लागोलाग करतात, पुन्हा परमार्थ किंवा ते व्रतोपवास पुन्हा करत नाही. असं आपल्याला बघायला मिळतं. व्यक्ती एखाद्या संकटात आपत्तीत असेल तेव्हा अधिक धार्मिक होते, अधिक पूजन अर्चन करते आणि भगवंताची कृपा अशी होते की संकटातून मुक्तता होते. त्यानंतर ती व्यक्ती पुन्हा
ते यज्ञकर्म, यागकर्म असेल, पूजन अर्चन असेल किंवा व्यक्तिगत उपासना असते ती सोडून देते. कारण सर्व काही सुरळीत झाल्यानंतर एक स्वभाव असतो की देवधर्माचा विसर पडत असतो. म्हणजे संकल्प सिद्धी झाल्यानंतरही देवत्वाप्रतीची श्रद्धा आपण तशीच ठेवली पाहिजे, त्याला जोडून राहिलं पाहिजे. तात्कालिक समाधान प्राप्त झालं म्हणून देवाप्रती अर्चन पद्धतीमधून निष्क्रियता आपण ठेवायची नाही. या मागचा एवढाच उद्देश आहे. आपण जे बघत आहोत की एखादं व्रत उपवास केल्यानंतर प्राप्ती झाल्यानंतर पुन्हा त्या व्रताचा विषय ठेवला जात नाही. त्याविषयी व्यक्तिगत साधनेविषयी हा संवाद आहे, हे अधोरेखित करतोय. यासाठी की हे का महत्वाचं असतं, पूजन अर्चन का करावं, दरवर्षी श्रावण मास येतो, चातुर्मास येतो, ते आम्ही मागच्या वर्षी केलं होतं, अशा प्रकारचे जे काही विचार असतात त्यांकरता की प्राप्ती झाली म्हणून परमार्थ अध्यात्म सोडून देऊ नका, त्याच्याशी जोडून राहा. कारण परमार्थन अध्यात्म क्षेत्रामध्ये आम्ही परमार्थ केला, आम्ही परमार्थ सोडला असं नसतंच. आला केला सोडला असा प्रकार नसतो. धरसोड वृत्ती ही अध्यात्मामध्ये परमार्थामध्ये कधीच नसते. परमार्थ जीवन हा विषय असतो. म्हणून जे म्हणतात की आम्ही परमार्थ केला आणि आता आम्ही परमार्थ सोडला, असं हे परमार्थात अध्यात्मात कधीच नसतं. कारण परमार्थ हा काय करत असतो की आपलं व्यक्तिगत व्यावहारिक जे जीवन आहे, जे प्रपंच आहे, तो देखील समृद्ध करतो. म्हणजेच ऐहिक त्याला म्हटलं जातं आणि त्याला प्रपंच म्हटलं जातं. ऐहिक सुख ज्याला म्हटलं जातं ते परमार्थ साध्य करून देतो. आणि परमार्थ आणि प्रपंच याचं संयुक्तपण जेव्हा आपण ठेवू, दोन्ही सोबत जेव्हा करू, तेव्हा आपण ऐहिक सुखही प्राप्त होईल आणि पारमार्थिक पारलौकिक सुखाचीही उपलब्धता, त्याचीही सोय आपण करून ठेवू. कारण पारलौकिक सौख्य हे आपल्या पुण्यांशावर अवलंबून असतं. आपण किती पुण्यकर्म केलं, सत्कर्म केलं, याचाच विचार पारलौकिक जीवन व्यवस्थेमध्ये होतो. ऐहिक सुखामध्ये, ऐहिक जीवनामध्ये तुम्ही जेवढे सत्कर्म, जेवढे धर्मकर्म, जेवढे पुण्यकर्म करतात, तो पुण्यांशच तुम्हाला पारलौकिक सुखाची प्राप्ती करून देतो. म्हणजेच परमार्थ आणि प्रपंच या दोन्हींचा समन्वय साधणारा कुठला विषय असेल तर तो म्हणजे व्रत, उपवास आणि सत्कर्म सदाचाराची शिकवण आणि त्याचं आचरण हे महत्वाचं आहे. आणि हे जरी आपल्याला लक्षात आलं की परमार्थ, व्रत, उपवास, पूजन, अर्चन क्रिया या सातत्याने जीवन आवश्यक वस्तूंप्रमाणे, जीवन आवश्यक व्यवस्थेप्रमाणे परमार्थ आध्यात्मिक क्रिया या देखील आवश्यक आहे, हे जर आपल्या लक्षात आलं असेल तर मग ते आपण आचरणात उतरवून त्या कर्माला सुरुवात करायची आहे, एवढं लक्षात घेतलं पाहिजे. केवळ वाची न राहता ती गोष्ट, ती आध्यात्मिक क्रिया, आध्यात्मिक प्रक्रिया असेल, व्रत उपवास असेल, ते सद्यत परिस्थितीत आचरणात उतरवावी, तरच पुण्यांशाची जागृती होणार आहे. की आम्ही परमार्थ करू, आम्ही व्रत उपवास करू, आमचे त्या व्रत उपवासाविषयीची मती शुद्ध आहे, नीती शुद्ध आहे, एवढं सगळं असताना देखील आचरणाचं संयुक्तपणच नाही, आचरणात उतरवलंच गेलं नाही, तर मात्र पुण्यांश जागृती होत नाही. सत्कर्माप्रतीची प्रीतीची जोड राहत नाही. त्यामुळे व्रत असेल, उपवास असेल आणि जे काही काम्यकर्म आहे, ते काम्यकर्म फलसिद्धी झाल्यानंतरही त्या देवाप्रती आपली श्रद्धा आणि आपली अर्चन क्रिया मात्र तशीच ठेवावी. आम्हाला संकल्पसिद्धी त्या देवत्वाकडून प्राप्त झाली म्हणून आम्ही आता त्या देवाचं काही करत नाही असं न करता, तो श्रद्धेचा जो धागा गुंफला गेलेला आहे देवान आपल्याप्रती, तो धागा व्रत उपवासाने तसाच विणून बहरत न्यायचा आहे की आम्हाला प्राप्त झालं म्हणून सोडून द्यायचं नाही. इतका सारांशाचा आशयाचा विषय आहे. म्हणून प्रपंच, परमार्थ हे दोन्ही साधा,
व्रत उपवास किती करावे, का करावे, त्याचा कालावधी किती असावा, याचं सगळ्यांचं उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या परीने देण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की प्रतिसाद द्या. पुन्हा नवीन विषयासह आपण भेटत राहू. सर्वांना नमस्कार, धन्यवाद.